तर यावर गिरीश महाजनांनी टोला लगावलाय। आता राऊतांकडे कधी ईडी सीबीआय जाते याची वाट पाहावी लागेल असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। मला वाटतं आधी ज्यांना जायचंय त्यांनी जावं, आम्हाला कोणाची गरज नाही असं म्हणायचं आणि परत मग आता मवाळ व्हायचं, मला वाटतं आता हे शक्य नाहीये। पूर्ण वाटा तुटलेली आहे, यांच्याबरोबर राहायला कोणी तयार नाही। आता तुम्ही किती आक्रमक झाला, किती घोषणा केल्या हॉलमध्ये बसून, तर तुमच्या मागे आता मतदार राहिलेले नाहीत, तुमच्या मागे लोक राहिले नाहीत। सगळे शिवसैनिक आता शिंदे साहेबांवर गेलेले आहेत, हे आपण आता बघतो आहोत। तो झाला विषय, मला वाटतं तो परवाच विषय झाला। तो मला फोडून काढतील वगैरे, ठीक आहे, आपण बघू त्याच्याकडे कधी ईडी आणि सीबीआय जातं आणि त्यानंतर बघू आपण काय। खासदार तुम्ही तुमच्याबरोबर आता राहिलेलं नाहीये, मग आता संजय राऊतांना काही काम राहिलेलं नाहीये, कधी ईडी सीबीआय त्यांच्या घरी जाते याच्यात वाट पाहण्यात हरकत नाही, यापूर्वी पाठवलेले आहे बरं का। याचा अर्थ ईडी सीबीआय तुमच्या घरगडी आहेत ना। जेव्हा तुमच्या घरी ईडी सीबीआय येईल ना, तेव्हा बिळात लफाल, तुम्ही आत्महत्या कराल किंवा पक्षांतर कराल। आम्ही केलं नाही म्हणावं गिरीश महाजनला।